तर माझी काळजी मिटली बाई. बरं, पण या सगळ्यामध्ये जेवणाकडे दुर्लक्ष करायचं नाही. वेळेवारी खायचं प्यायचं. काळजी घे, जप स्वतःला. हो, आणि तू सुद्धा काळजी घे स्वतःची. ठेवते मी. बाय. देवा, माझी सई एवढे कष्ट करते, तिच्या पाठीशी असाच राहा. बसलीस काय फटकन हा करत? फोन लाव आधी. हो ना, लाव. अगं कट केला मॉम. पॉपकट वाली ना परत. हॅलो मॅम. एकदा फोन कट केला म्हणजे मी बिझी असेल, एवढं साधा कळत नाही तुला? ते कळलं मला मॅम, पण तुम्हाला ना खूप इम्पॉर्टंट न्यूज द्यायची ना, म्हणून मी परत कॉल केला तुम्हाला. कुठे आग लागली आता? आग नाही, आग अजून कुठे लागली नाहीये, पण लवकरच लागेल. अशी काय महत्वाची गोष्ट आहे जी तुला सांगायची आहे? सांग. ऍक्च्युली मी ना मॅम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला फोन केलाय. कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? ते काय म्हणतात ते, हा, तुमच्या घराचं आता लवकरच गोकुळ होणार आहे ना मॅम. व्हॉट? मॅम हो, आता लिटिल लिटिल मुलं येणार तुमच्या घरी, म्हणजे तुमच्या घराचं गोकुळच होणार ना. कशाला? डोक्यावर पडली? लहान मुलं माझ्या घरी कशाला येतील? असं काय करता मॅम, सई आता तुमच्या घरी ट्युशन्स घेणार, म्हणजे लिटिल लिटिल मुलं तुमच्या घरी येणार. व्हॉट नॉनसेन्स. नॉनसेन्स नाही मॅम, मी आत्ताच सई आणि आत्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं. सई आता तुमच्या घरात लिटिल लिटिल मुलांचे ट्युशन्स घेणार आहे मॅम, आणि ही न्यूज ना कन्फर्म आहे. हाऊ डेअर शी. माझं घर म्हणजे तिला धर्मशाळा वाटली काय? आणि बघा ना मॅम, मेन म्हणजे तिला तुमची परमिशन पण नाही घ्यावीशी वाटली. मॅम हो, म्हणजे तुम्ही इतकं करता त्या घरासाठी, पण आता ना मॅम ते घर तुमचं राहिलंच नाहीये, जानकी काकूंचं झालंय. शाळा. तोंड सांभाळून बोल. माझ्यावर कशाला चिडताय मॅम तुम्ही? मला तर माहितीच आहे ना ते घर तुमचं आहे आणि तुमचंच राहणार, पण तसं सईला वाटलं पाहिजे ना. तिला आता